नमस्कार मंडळी. अनैतिक संबंधातून बऱ्याच काही घटना घडतात. महाराष्ट्रात बरेच लोक कामं करण्याकरता येतात. यामध्ये दत्ता नावाचा एक पुरुष असतो आणि संगीता नावाची महिला असते. या दोघांचं लग्न झालेलं असते आणि हे दोघं बीड या ठिकाणी काम करण्याकरता येतात, ऊस तोडण्याकरता येतात. परंतु या महिलेचं एका मुलासोबत प्रेम जुळलं होतं, एक अनैतिक संबंध जुळले होते. बबन नावाचा तो मुलगा होता आणि त्या दोघांचे अनैतिक संबंध सुरू झाले होते. हे अचानकच दुपारच्या टायमाला हे दोघं जण उसामध्ये गायब व्हायचे आणि त्या ठिकाणी अनैतिक संबंध सुरू व्हायचे. अनैतिक संबंधातून एक दिवशी जो काही ते महिलेचा पती होता दत्ता नावाचा, तो त्यांना रंगे हात पकडतो आणि या दत्ता नावाच्या मुलाचा त्या ठिकाणी खून केला जातो. बाजूच्या विहिरीमध्ये पोत्यामध्ये टाकून त्याला मारल्या जाते. संपूर्ण प्रकार काय आहे आणि अनैतिक संबंध इथून पुढे कसे घडले होते याच्यावरती आपण बोलणार आहोत. मित्रांनो, मी गणेश ठाकरे, प्राईम मराठी या यूट्यूब चॅनलचं आपलं सहर्ष स्वागत आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मंडळी, ज्या पद्धतीने या महाराष्ट्रात बरेच लोक कामं करण्याकरता येतात, आशिष हे जोडपं या महाराष्ट्रात बीड या ठिकाणी काम करण्याकरता आलं होतं. ऊस तोडण्याकरता ते जायचे. दोघांमध्ये चांगल्या पद्धतीचं सुरळीत चालू होतं. संगीता आणि दत्ताचं लग्न झालं होतं आणि काम नसल्या कारणाने ते बीड या ठिकाणी काम करण्याकरता आले होते आणि त्यानंतर त्या ठिकाणी ही टोळी पूर्ण काम करण्याकरता जात होती आणि त्यासोबत एका मुलासोबत तिचे अनैतिक संबंध सुरू झाले, एक ओळख सुरू झाली. ओळखीतून हे प्रेम प्रकरण वाढत गेलं, लफडं सुरू झालं आणि जे काही बबन होता त्याचे आणि त्या संगीताचे अनैतिक संबंध सुरू झाले. अनैतिक संबंध एवढे काय वाढले की ज्या ज्या टायमाला दुपारचा टाईम असेल, संध्याकाळचा टाईम असेल, ज्या ज्या ठिकाणी त्याला टाईम मिळेल त्या दोघांचे अनैतिक संबंध त्या ऊसामध्ये व्हायचे. आणि ही जी काही महिला होती दुपारच्या टायमाला त्या ठिकाणी गायब व्हायची आणि तो जो काही बबन नावाचा मुलगा होता तो सुद्धा गायब व्हायचा. आणि दत्ताला वाटायचं की हे दोघं कुठे गेले, हे काय करत आहेत, नेमकी संगीता कुठे गेली, त्याला ते शोधत होता. एके दिवशी असंच झालं, रोज त्यांचं प्रकरण सुरू व्हायचं, रोज त्या ठिकाणी अनैतिक संबंध सुरू व्हायचे. बबनला सुद्धा थोडी प्रमाणात लत होती, दारूची ती लत होती आणि दारू सुद्धा तो घ्यायचा. परंतु याला पावती दिल्यानंतर तो कुठंतरी भारावण्याचा राहत नसे आणि एके दिवशी ह्या दुपारच्या टायमाला तो संगीता गायब झाली आणि बबन सुद्धा गायब झाला होता. आणि त्यानंतर तो ऊसामध्ये गेल्यानंतर तो संगीताला शोधत होता, तिचा पती दत्ता नावाचा. आणि त्या ठिकाणी जे काही जे काही अनैतिक संबंध असतील, जे काही निर्वस्त्र असतील, त्या दोघांना पकडलं जाते आणि त्या ठिकाणी त्या महिलेला ओपनमध्ये पाहायला जाते. कपडे सुद्धा नसतात, डोक्याच्या सुद्धा अंगावर. आणि त्या ठिकाणी त्याच्या अनैतिक संबंधात त्या दत्ताला माहीत पडतात. त्या ठिकाणी वाद निर्माण होतो. वाद निर्माण झाल्यानंतर बाजूबाजूचे जे लोक असतात, ते काम करणारे लोक असतात, त्या ठिकाणी सावरासावरीचा प्रयत्न करतात. ज्या काही गोष्टी झालेल्या आहेत त्या कुठंतरी आता थांबल्या पाहिजेत असं बोलतात आणि त्या ठिकाणी ते दोघं सुद्धा घरी जातात. आणि जो काही दत्ता होता तो तिच्या बायकोला सांगतो समजावून, आता ह्या गोष्टी बरोबर नाहीत, हे ज्या गोष्टी झाल्या ते झाल्या, परंतु ह्या गोष्टी व्हायला नाही पाहिजेत असं तो सांगतो. आणि जो काही महिला आहे ती संगीता सुद्धा शांत बसते, पवन सुद्धा शांत बसतो. असे काही दिवस जातात आणि नंतर एके दिवशी तो काही दत्ता होता, त्या दत्ताला बबन मिळतो, भेटतो आणि बबन म्हणतो की बाबा, ज्या गोष्टी ते झाल्या ते आता मला माफ कर, मी आता इथून पुढे त्या गोष्टी करणार नाही असं सांगतो. आणि त्या ठिकाणी एका बाजूच्या ठिकाणी आपण पार्टी करू असं सांगतो आणि त्या ठिकाणी त्यांची काय क्वार्टर वगैरे असते ते घेऊन जातात. त्या ठिकाणी दारू पाजल्या जाते. दारू पाजल्यानंतर तो बबन दत्ता नावाचा जो व्यक्ती होता, त्या महिलेचा पती, तो बेशुद्ध होतो, त्याला भान राहत नाही. आणि एक राहुल नावाचा त्या ठिकाणी त्याचा मित्र बोलावला जातो त्या बबनचा. आणि तो राहुल आणि तो बबन त्या दोघांच्या माध्यमातून त्या दत्ताचा गळा आवळला जाते आणि त्या ठिकाणी त्याचा खून केला जातो. आणि बाजूचीच विहीर, या ठिकाणी त्या विहिरीत टाकले जाते. आणि एक दिवस ते ग्रामपंचायतचा ऑपरेटर पाणी सोडण्याकरता जातो, परंतु त्या ठिकाणी घाण वास येतो. घाण वास आल्याकारणाने काहीतरी पोत्यामध्ये आहे असं सांगतो. त्या ठिकाणचे पोलीस स्टेशनचे अधिकारी असतील आणि पोलीस पाटील असतील, त्याच्या माध्यमातून त्या कारवाईला वेग आलेला असतो. आणि या महिलेच्या माध्यमातून सुरुवातीलाच एक तक्रार दिलेली असते की माझा नवरा घरी नाही, तो कुठेही सापडत नाही असं सांगतो. आणि त्या ठिकाणी जे काही संशय आहे तो त्या महिलेवर घेतला जातो आणि जे काही निष्पन्न होते, जो काही बबन होता त्यांनी त्या दत्ताचा खून केलेला होता ते कुठंतरी निष्पन्न होते आणि त्या ठिकाणी पुढील कार्य होते. त्या महिलेला सुद्धा अटक केली जाते. त्या
बबनला सुद्धा अटक केली जाते आणि त्याचा नावाचा जो राहुल नावाचा एक मित्र होता त्याला सुद्धा अटक केली जाते आणि इथून पुढची कारवाई त्या ठिकाणी सुरू होते. नेमक्या अशाच ज्या काही घटना आहेत मोठ्या प्रमाणात घडत आहेत आणि क्राईम खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. सतर्क राहा आणि काळजी घ्या स्वतःची सुद्धा, आपल्या फॅमिलीची सुद्धा. आणि अशाच घटना जर कुठेतरी घटत असतील तर नक्कीच जे काही पोलीस अधिकारी असतील त्याला आपल्या माध्यमातून कळवा आणि अशा ज्या काही खुनाचे प्रकरण आहेत ते कुठेतरी टाळल्या जातील असं तरी मला वाटते. यानंतर तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर शेअर करा. जय